Hello everyone, myself Ghortale Ashwini, lecturer from Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shevgaon. My subject name is Pharmaceutical Chemistry First. आपण आज नेक्स्ट चॅप्टर पाहणार आहोत रेडिओ फार्मास्युटिकल्स अँड कॉन्ट्रास्ट मीडिया. त्यामध्ये आपण पाहणार आहोत रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स. मग रेडिओ ॲक्टिव्हिटी म्हणजे काय? द फेनॉमेनन ऑफ स्पॉन्टेनियस अँड कंटिन्युअस इमिशन ऑफ रेडिएशन बाय रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स इज कॉल्ड ॲज रेडिओ ॲक्टिव्हिटी. म्हणजे काय, याच्यामध्ये काय होतं, स्पॉन्टेनियस अँड कंटिन्युअस इमिशन होते. कशाचे? रेडिएशनचे. बाय रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स इज कॉल्ड ॲज रेडिओ ॲक्टिव्हिटी. मग रेडिओ ॲक्टिव्हिटी म्हणजे काय, किंवा रेडिओ ॲक्टिव्ह इलेमेंट्स. मग काय होतं याच्यामध्ये, रेडिओ ॲक्टिव्ह जे इलेमेंट्स आहेत, जो आपला न्यूक्लियस काय करतो, आपल्या जो रेडिओ ॲक्टिव्ह इलेमेंट्सचा जो न्यूक्लियस आहे तो रेजला काय करतो, रिप्रोड्यूस करतात किंवा मासला कमी करतात. त्यालाच काय म्हणायचं, डीके मास. किंवा रेडिओ ॲक्टिव्ह इलेमेंट्स जो आहे तो अल्फा बीटा गॅमा रेज काय होतात, त्याच्यामधून काय होतात, निघतात. त्यालाच काय म्हणायचं, रेडिओ ॲक्टिव्ह कंपाऊंड. मग काय आहे, रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स, द सबस्टन्स विच इमिट रेडिएशन. ते काय करतात, रेडिएशन इमिट करतात. कॅन पेनिट्रेट सॉलिड मटेरियल अँड विच कॅन कॉजेस आयोनायझेशन ऑफ गॅसेस और अफेक्ट द फोटोग्राफिक प्लेट्स आर कॉल्ड ॲज रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स. फॉर एक्झाम्पल आहे रेडियम किंवा क्रोमियम. मग रेडिओ फार्मास्युटिकल्स, रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स विच इमिट रेडिएशन and are used in field of medicine are called as radio pharmaceuticals. काय करतात याच्यामध्ये, इमिट करतात रेडिएशन्स. कोणते रेडिएशन काय करतात, त्याच्यामध्ये इमिट्स करतात. मग दे आर मेनली यूज इन मेडिसिन्स. फर्स्ट आहे सोर्स ऑफ रेडिएशन फॉर रेडिओथेरपी, फॉर एक्झाम्पल कॅन्सर. सेकंड आहे रेडिओ ॲक्टिव्ह ट्रेसर फॉर डायग्नोसिस ऑफ डिसीज. थर्ड, सपोज तुम्हाला क्वेश्चन आला, डिफरन्शिएट बिटवीन रेडिओ आयसोटोप्स अँड रेडिओ आयसोबार्स. तर त्याच्यामध्ये आयसोटोप्स आणि आयसोबार्सचं काय करायचं, आपल्याला डिफरन्शिएट पाहूया. दीज आर द ॲटम ऑफ सेम इलेमेंट्स. आयसोटोप्समध्ये काय असतात, दीज आर द ॲटम्स ऑफ सेम इलेमेंट्स. आणि आयसोबार्समध्ये काय असतात, दीज आर द ॲटम ऑफ डिफरंट इलेमेंट्स. सेकंड, हॅव द सेम ॲटॉमिक नंबर. आणि आयसोबार्समध्ये काय, हॅव डिफरंट ॲटॉमिक नंबर. थर्ड, हॅव डिफरंट मास नंबर. आणि आयसोबारमध्ये हॅव सेम मास नंबर. आयसोटॉप्समध्ये काय, दे हॅव सेम केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टी. आयसोटॉप्समध्ये काय येतात, सेम फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. आणि आयसोबार्समध्ये काय, दे हॅव डिफरंट फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टी. नेक्स्ट आहे दे हॅव सेम प्लेस इन पेरियॉडिक टेबल. पेरियॉडिक टेबलमध्ये काय असतं, सेम प्लेसवर असतात. दे हॅव डिफरंट प्लेस इन पेरियॉडिक टेबल. आयसोबार्स कसे असतात, पेरियॉडिक टेबलमध्ये डिफरंट प्लेसवरती. नेक्स्ट पॉईंट आहे आपला हाफ लाईफ ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह कंपाऊंड. हाफ लाईफ ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह कंपाऊंड. हाफ लाईफ म्हणजे त्याला डिनोट करतात T1/2 किंवा T/2. मग हाफ लाईफ म्हणजे काय, द टाईम टेकन बाय अ रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स टू डिके और डिसइंटिग्रेट टू हाफ ऑफ इट्स इनिशियल अमाऊंट इज कॉल्ड ॲज हाफ लाईफ. हाफ लाईफमध्ये काय होतं, ते कसं आहे, टाईम टेकन बाय रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स टू डिके मग डिसइंटिग्रेट टू हाफ लाईफ ऑफ इट्स इनिशियल अमाऊंट इज कॉल्ड ॲज हाफ लाईफ. मग ते कशाने डिनोट करतात, T1/2 और T/2. मग त्याला काय आहे, त्याचा फॉर्म्युला T1/2 इज इक्वल टू 0.693 डिवायडेड बाय लॅम्बडा. लॅम्बडा म्हणजे काय, डिके कॉन्स्टंट. त्याच्यामध्ये त्या फॉर्म्युलामध्ये लॅम्बडा काय आहे, डिके कॉन्स्टंट.
मग नेक्स्ट आहे आपल्या प्रॉपर्टीज ऑफ अल्फा रेज. अल्फा रेजच्या प्रॉपर्टीज. फर्स्ट प्रॉपर्टी आहे दे आर पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल. अल्फा रेजमध्ये काय असतात? पॉझिटिव्हली चार्ज असतात पार्टिकलचे. नेक्स्ट आहे गेट डिफ्लेक्टेड टुवर्ड्स निगेटिव्ह फील्ड. ते काय करतात? डिफ्लेक्टेड निगेटिव्ह फील्ड. थर्ड आहे दे हॅव मोर आयोनायझिंग पॉवर ॲज कम्पेअर टू बीटा अँड गॅमा. ते काय मोर आयोनायझिंग पॉवर आहे कशाच्या कम्पेअरमध्ये? बीटा अँड गॅमा. देअर रेंज इज व्हेरी स्मॉल दॅट इज 8.12 सेंटीमीटर. त्याची रेंज कशी असते? व्हेरी स्मॉल. नेक्स्ट आहे दे हॅव मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी. त्याच्यामध्ये काय असते? मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी. डिफ्लेक्टेड बाय मॅग्नेटिक अँड इलेक्ट्रिक फील्ड. ते काय डिफ्लेक्टेड करतं? मॅग्नेटिक अँड इलेक्ट्रिक फील्ड. पार्टिकल ॲटम नंबर डिक्रीजेस बाय 2 अँड ॲटम मास नंबर डिक्रीजेस बाय 4. ते काय करतं? पार्टिकल ॲटम नंबर डिक्रीज करतं. 2 अँड ॲटॉमिक मास नंबर अँड डिक्रीजेस बाय 4. नेक्स्ट आहे प्रॉपर्टीज ऑफ बीटा रेज. त्याच्या कोणत्या बीटा रेजच्या कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज आहेत? दे आर निगेटिव्हली चार्ज पार्टिकल. फर्स्ट प्रॉपर्टी काय आहे? बीटा रेजची दे आर निगेटिव्हली चार्ज पार्टिकल. सेकंड आहे दे गेट डिफ्लेक्टेड टुवर्ड्स पॉझिटिव्ह फील्ड. ते काय करतात? दे गेट डिफ्लेक्टेड टुवर्ड्स पॉझिटिव्ह फील्ड. दे हॅव लेस आयोनायझिंग पॉवर ॲज कम्पेअर टू अल्फा रेज. ते काय करतात? दे हॅव लेस आयोनायझिंग पॉवर ॲज कम्पेअर टू अल्फा रेज. नेक्स्ट आहे दे हॅव 100 टाइम्स मोर पेनिट्रेशन पॉवर ॲज कम्पेअर टू अल्फा रेज. 100 टाइम्स मोर पेनिट्रेशन पॉवर आहे कशाच्या कम्पेअरमध्ये? अल्फा रेजच्या कम्पेरिझनमध्ये. नेक्स्ट काय? रेंज इज मोर दॅन अल्फा रेज. कशी आहे? मोर दॅन. अल्फा रेजपेक्षा रेंज कशी आहे? मोर दॅन. नेक्स्ट आहे दे हॅव मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी. याच्यामध्ये काय आहे? मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी. दे गेट डिफ्लेक्टेड बाय मॅग्नेटिक अँड इलेक्ट्रिक फील्ड. ते काय करतं? डिफ्लेक्टेड मॅग्नेटिक अँड इलेक्ट्रिक फील्ड. नेक्स्ट आहे प्रॉपर्टीज ऑफ गॅमा रेज. आपण कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज पाहिल्या? अल्फा रेज, बीटा रेज आणि थर्ड आहे गॅमा रेज. त्याच्यामध्ये फर्स्ट प्रॉपर्टी आहे दे आर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज विथ शॉर्ट वेव्हलेंथ. ते काय? ती कशी आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे विथ शॉर्ट वेव्हलेंथ. सेकंड आहे दे आर न्यूट्रल इन चार्ज. त्याचा चार्ज कसा आहे? न्यूट्रल. थर्ड आहे आयोनायझिंग पॉवर इज कम्पॅरेटिव्हली लो ॲज दॅट ऑफ अल्फा अँड बीटा. नेक्स्ट आहे पेनिट्रेशन पॉवर इज मोर दॅन अल्फा अँड बीटा रेज. पेनिट्रेशन पॉवर कशी आहे? मोर दॅन अल्फा अँड बीटा रेज. नेक्स्ट आहे हॅव मोर रेंज दॅन अल्फा अँड बीटा पार्टिकल्स. नेक्स्ट आहे नो इफेक्ट ऑन झिंक सल्फाईड स्क्रीन. नेक्स्ट आहे बायोलॉजिकल इफेक्ट ऑफ रेडिएशन. म्हणजे बायोलॉजिकल कोणते कोणते इफेक्ट्स आहेत रेडिएशनमध्ये? फर्स्ट आहे इट डिपेंड्स अपॉन द एनर्जी ऑफ रेडिएशन सरफेस एरिया ऑफ टिश्यू एक्सपोज डोज ऑफ रेडिएशन. नेक्स्ट आहे टाइप्स ऑफ रेडिएशन. जनरली द इफेक्ट ऑफ रेडिएशन ऑन टिश्यू इज हार्मफुल. नेक्स्ट आहे रेडिएशन विथ मॉलिक्युल्स ऑफ टिश्यू फॉर्म्स रॅडिकल विच इनिशिएट फ्री रॅडिकल mechanism leading to the formation of toxic compounds which may damage the tissue. मग ते water may respond as त्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्याची चेन दिलेली आहे. इनिशिएशन, चेन प्रोपागेशन, नंतर चेन टर्मिनेशन. नेक्स्ट आहे कोणते कोणते युनिट्स यूज केले जातात रेडिओ ॲक्टिव्हिटी मेजर करण्यासाठी? फर्स्ट आहे क्युरी, सेकंड आहे मिली क्युरी, थर्ड आहे मायक्रो क्युरी, फोर आहे बिकॅ क्युरीड, नेक्स्ट आहे इलेक्ट्रॉन व्होल्ट. तर फर्स्ट पाहूया आपण क्युरी. क्युरी म्हणजे काय? डिफाईन ॲज द क्वांटिटी ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स अंडरगोईंग द सेम नंबर ऑफ डिसइंटिग्रेशन इन युनिट टाईम ॲज ऑफ 1 ग्रॅम ऑफ रेडियम.
म्हणजे क्युरी इज इक्वल टू 3.7 इंटू 10⁻⁻10 इंटिग्रेशन पर सेकंद. नेक्स्ट युनिट आहे मिली क्युरी. मिली क्युरी कशाने मेन्शन करतात, एम सी इज इक्वल टू 1 इंटू 10⁻³ ऑफ क्युरी इज इक्वल टू 3.7 इंटू 10⁻7 डिसइंटिग्रेशन पर सेकंद. नेक्स्ट आहे मायक्रो क्युरी. मायक्रो क्युरी चा सिम्बॉल काय, यू सी इज इक्वल टू 1 इंटू 10⁻6 ऑफ क्युरी इज इक्वल टू 3.7 इंटू 10⁻4 डिसइंटिग्रेशन पर सेकंद. नेक्स्ट आहे बेक्वेरल 1BQ इज इक्वल टू 2.7 इंटू 10⁻11 क्युरी. नेक्स्ट आहे इलेक्ट्रॉन होल्ड. इलेक्ट्रॉन होल्डचं काय सिम्बॉल, EV इज इक्वल टू 1.6 इंटू 10⁻19 जूल्स. नेक्स्ट आहे रोइंटजन. त्याचा सिम्बॉल आहे IR इज इक्वल टू 2.58 इंटू 10⁻14 C kg⁻⁻1. C इज इक्वल टू नेक्स्ट आहे RAD इज इक्वल टू 1 rad इज इक्वल टू 10⁻2 J kg⁻1. थँक यू.